नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2. सांख्ययोग किंवा कर्मयोग. श्रीमद्भगवद्गीता ही आयुष्यात एकदा तरी ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय मत्सरी राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्त्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृती मानल्या जात नाहीत. कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळीलाही एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्ये अशा 2 प्रकारची आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वासाठी कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंतांनी नेमून दिलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. हे पार्थ, कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतो, हे पार्थ, प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत. कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडी होतात. आता कृष्ण भगवान अर्जुनाला काय सांगतो आपण पाहूया. मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही. यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल. तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. त्याला अहिंसक होऊन स्वतःचे नियतकर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजारक्षण शस्त्रप्राणी प्रदर्शयन् निर्जित्यन् परसैन्यादि क्षितिधर्मेण पालयेतम्. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य प्रसंगी हिंसेचा उपयोग करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निष्पाप करावा लागतो. याप्रमाणे त्याने धर्मतत्वानुसार जगावर राज्य करावे. सर्व पैलूचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. तर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला
राज्यभोग घेता आला असता आणि जर तो युद्धामध्ये मारला गेला असता तर त्याची स्वर्गलोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्यांच्यासाठी उघडी होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्यांच्यासाठी लाभदायकच होते. मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले. अर्जुन प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. पारध्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले आणि पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीतच होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद म्हणून असे अस्त्र वरदान केले की ज्यायोगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेविषयीची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला असता तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःचा राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झालेस तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला युद्धभूमीवर सांगत आहे. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. लोक मग तुझ्या अपयशाची कीर्ती करेल आणि हे तुला काही सहन होणार नाही, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतो. अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेश या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराविषयी अंतिम निर्णय देऊ इच्छित आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील, तुला भित्रा म्हणतील. लोक काही अपशब्द बोलले तरी आपण युद्धभूमीतून पलायन करून आपले प्राण वाचवू असे तुझे म्हणणे असेल तर माझा तुला उपदेश आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे, पण तू या युद्धभूमीमधून जाऊ नकोस. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. मोठमोठ्या महारथींनी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे. म्हणजे तुझ्या नावलौकिकाची त्यांनी काय केली आहे, गोष्ट केली आहे आणि तुझे नावलौकिक या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजले आणि यावेळेस जर तू रणांगण सोडले तर ते लोक तुला तुच्छ समजतील. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात, तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याविषयीच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. तू या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. त्यांना वाटेल की तू भयभीत होऊनच रणभूमी सोडून गेलास, तू घाबरलास आणि युद्ध करण्यासाठी तुझी आता तयारी काहीच नाही असे त्यांना वाटेल. अशा रीतीने तुझ्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना असणारा आदर सर्वथा धुळीत मिसळून जाईल. तुझे आतापर्यंतचे जे कीर्ती आहे, जे व्यक्तिमत्व आहे ते सर्व
धुळीमध्ये मिसळेल. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? प्रारंभी तात्पर्य. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेविषयी आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यांनाच साजेशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. हे कौतिकेया, म्हणजे हे कुंतीपुत्र, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची शाश्वती नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले, कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गात जाता येणार होते. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तू अशा कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस. तू फक्त मला युद्ध करायचे आहे आणि मी युद्ध करण्यासाठी तयार आहे याच गोष्टीचा विचार करून तो युद्ध कर. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुन, तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर, कारण हे युद्ध व्हावे ही माझी इच्छा आहे. कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा परिजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णासाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्यबंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणी किंवा रजोगुणी कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात पडावे लागते. तथापि ज्या मनुष्याने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही, किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही, असे या ठिकाणी सांगितले जाते. इतर सर्व कर्तव्याचा त्याग करून जो मनुष्य पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच त्याच्यावर देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा इतर पितर इत्यादींचे तृणही राहत नाही. श्रीमद भागवतात हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले आहे. उर्वरित व्हिडिओ आपण पुढल्या भागामध्ये बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.